जय हिंद मित्रांनो, नमस्ते. तर लेक्चर नंबर 9 आहे बघा. मागचं लेक्चर जे 8 नंबरचं होतं ते मी चुकून 7 नंबरचं लेक्चर आहे असं म्हटलेलं आहे. काय प्रॉब्लेम नाही आहे, हे 9 नंबरचं लेक्चर आहे. आता या 9 नंबरच्या लेक्चर्समध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचा भूगोल आपण रिवाईज करीत आहे. भूगोलमधील इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण व्यवस्थित समजून घेत आहे. इथं पण आपण तसंच करणार आहोत बघा. इथं आपण जे थोडं महाराष्ट्राचे जे जलसिंचन आहे या जलसिंचनाच्या बाबतीमध्ये माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रामधील इरिगेशन सिस्टीम जी आहे त्याच्या बाबतीमध्ये माहिती. महाराष्ट्र इरिगेशन सिस्टीमच्या बाबतीमध्ये आपण थोडे इथं बोलणार आहोत. आता महाराष्ट्रामध्ये जी इरिगेशन सिस्टीम आहे त्याचे ढोबळमानाने आपण 2 भाग करू शकतो. एक म्हणजे जमिनीच्या वरचं जे जल आहे, पाणी जे आहे त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे पृष्ठीय जल मी म्हणेल, पृष्ठीय जलाच्या बाबतीमध्ये माहिती. आणि दुसरं जे आहे ते काय तर जमिनीच्या खाली, यालाच आपण भूजल म्हणतो, भूजल याच्या बाबतीमध्ये. आता पृष्ठीय जल म्हणजे काय, जर नद्या असतील, त्याचबरोबर तलावे असतील, नंतर सरोवरे वगैरे असतील, सरोवरे छोटे, तर ते याच्यामध्ये येतात. नाले वगैरे असतील तर याच्यामध्ये येतात पृष्ठीय जलाच्या मध्ये. भूजलमध्ये काय येतात तर भूजलमध्ये येतात विहिरी असतील, विहिरी. त्याचनंतर मी म्हणेल की आणखी काय म्हणू शकतो याच्यामध्ये बघा, जे आपण बोर वगैरे मारतो त्याला कूपनलिका असेल, तर हे या भूजल जलांच्या मध्ये येत आहे. आता या आधारावरती म्हणजे हे जे पाणी उपलब्ध आहे महाराष्ट्रामध्ये त्या आधारावरती बघा काय करण्यात आले, ते शेतीची एक प्रकार देण्यात आलेले आहे. म्हणजे शेतीचे प्रकार, पाणी कसं महाराष्ट्रामध्ये आहे त्या आधारावरती शेतीचे प्रकार देण्यात आलेले. शेतीचे प्रकार, आता शेतीच्या प्रकारामध्ये आपल्याला माहिती आहे जनरली इथं देण्यात आलेले जे प्रकार आहेत 3 प्रकार मी म्हणेल. पहिली जी आहे ती शुष्क शेती आपण म्हणतो. शुष्क याचा अर्थ पूर्णपणे पाण्यावरती अवलंबून, शुष्क शेती, ड्राय ॲग्रिकल्चर आपण म्हणायला इंग्लिशमध्ये ड्राय ॲग्रिकल्चर म्हटलं जातं. नंतर 2 नंबरची आहे ती जिरायत शेती, जिरायत किंवा याला आपण काय म्हणतो तर कोरडवाहू शेती असेल. आणि इकडची जी आहे ती बागायत शेती. ओके, तर अशा 3 शेतीचे प्रकार पाण्याच्या आधारावरती करण्यात आले. तर शुष्क शेती म्हणजे काय की ज्या ठिकाणी 75 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडत आहे असा भाग जो आहे तो शुष्क शेतीच्या बाबतीमध्ये येत आहे बघा. पूर्णपणे पावसावर अवलंबून, पूर्णपणे 100% मी म्हणेल की पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असतो. जिरायत शेती जी आहे या ठिकाणी साधारणतः 115 सेंटीमीटरच्या आसपास पाऊस पडतो आणि हा पण पावसावरतीच अवलंबून असते बघा. जिरायत शेती पण पूर्णपणे पावसावरतीच अवलंबून असते, पण या शुष्क शेतीच्या तुलनेमध्ये थोडी कमी अवलंबून असते. कारण बऱ्यापैकी 115 सेंटीमीटर पाऊस पडत असेल तर थोडंफार पाणी साठून पण राहतं बघा आणि त्याचा वापर केला जाऊ शकतो. आणि नंतर जी आहे ती बागायत शेती आहे. या बागायत शेती याचा अर्थ नदीच्या काठाची जी जमीन वगैरे असेल तर ती बागायत शेतीच्या अंतर्गत येत आहे. इथं पाऊस पण चांगला असतो. जर समजा पाऊस चांगला नसेल तर या ठिकाणी जे पाणी आहे, पाण्याचे रिसोर्स जे आहे म्हणजे इरिगेशन सिस्टीम जी आहे ही इरिगेशन सिस्टीम खूप स्ट्रॉंग असते या बागायत शेतीच्या बाबतीमध्ये. जसं पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा बघितला तर पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये बागायत शेतीचं प्रमाण खूप जास्त आहे, कारण पावसाचं प्रमाण चांगलं आहे. त्याचबरोबर पाऊस जरी नाही पडला तरी पाणी साठवून ठेवून नद्या वगैरे आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत बघा. आता या आधारावरती जर विचार केला तर जलसिंचनावरती महाराष्ट्रामधील जो भूभागाचा विचार केला तर किती टक्के जलसिंचनावरती आधारित आहे, तर 100%ला आपण मानव निर्मिती जलसिंचनाचा विचार केला, माणसाच्या मार्फत तयार केलेल्या जलसिंचनाचा विचार केला तर महाराष्ट्रातील जलसिंचनाचे साधने पण आपल्याला माहिती पाहिजेत. कुठली साधनं आहेत आपल्याला माहिती आहे. विहिरी, आता विहीर असेल, मोस्टली साधन जे जलसिंचनाचं आहे ते विहीर आहे. जवळजवळ 55% या विहिरींचा वापर जलसिंचनासाठी केला जातो. नंतर आहेत कालवे असतील, ठीक आहे, कालव्यांचा वापर 22% कालव्यांचा वापर केला जातो. नंतर तलावे असतील, तलाव असेल तर यांचा वापर 15% असेल. नंतर उपसा जलसिंचन जे आहे, उपसा जलसिंचन म्हणजे बोर वगैरे मारून त्याच्यातून पाणी काढलं ना 8% आहे. माझ्या टोटल किती आहे तर 100% जलसिंचनाचे साधन महाराष्ट्रामध्ये. लक्षात ठेवा, विहिरी 1 नंबरला, कालवे 2 नंबरला, तलाव 3 नंबरला आणि उपसा जलसिंचन आहे ते 4 नंबरला देण्यात आलेलं आहे. आता विहिरींच्या बाबतीमध्ये विचार केला, थोडं बघा इथंच लिहितो बघा, विहिरींच्या बाबतीमध्ये विचार केला तर विहिरींचा जलसिंचनाचा प्रकार जो आहे जास्तीत जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये वापरला जातो बघा. एक म्हणजे अहमदनगर, नाशिक, पुणे आणि सोलापूर या भागामध्ये काय तर विहिरींची संख्या जास्त आहे. वाटल्यास खाली लिहूयाच आपण, वेगळंच घेऊया आपण. विहिरींच्या बाबतीमध्ये विहिरींची संख्या जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मी इथं सांगतो बघा. नगर असेल, नगर, ओके, पुणे असेल, ओके, त्याच्यानंतर सोलापूर आहे आणि शेवटचं नाशिक.
तर या जिल्ह्यांच्या मध्ये काय तर विहिरींची संख्या सर्वात जास्त आहे. आता विहिरींची संख्या विभागाच्या दृष्टिकोनातून विचार केला, हे जिल्हे मी म्हणले जिल्हे, विभागाचा विचार केला, विभाग प्रशासकीय विभागाचा विचार केला तर विहिरींची संख्या कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये विहिरींची संख्या काय तर जास्त आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. तेच जर आपण डेन्सिटीचा विचार केला, विहिरींची डेन्सिटी जी आहे सगळ्यात जास्त घनता आपण म्हणतो ना, घनता ही कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे विहिरींची तर सांगली जिल्ह्यामध्ये आहे. सांगली जिल्हा इथे काहीतरी विहिरींची घनता जास्त आहे. या फॅक्ट्स आहेत, या फॅक्ट्स लक्षात ठेवायचा, विचारले जाऊ शकतात, विचारले पण गेलेले आहेत अगोदर, आपल्याला माहिती असून दे. नंतर आहे कॅनॉल इरिगेशनच्या बाबतीमध्ये बघा, 2 नंबरला मी कॅनॉल म्हणेल बघा, कॅनॉल इरिगेशन सिस्टीम. इंग्लिशमध्ये आहे, मराठीत मी सांगतोयच, काय भ्यायची काही गरज नाहीये. कॅनॉल इरिगेशन सिस्टीम आहे गोदावरी, भीमा, कृष्णा आणि त्याच्या ज्या उपनद्या आहेत तर त्या भागामध्ये काय केलं जातं तर ही कॅनॉल किंवा आपण कालव्याची इरिगेशन सिस्टीम असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जो धरणाचा प्रकल्प जो आहे जायकवाडी प्रकल्प बघा, जायकवाडी प्रकल्प जो आहे हा जायकवाडी प्रकल्प औरंगाबादमध्ये आहे बघा हा. तर हा प्रकल्प राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. कालवा जलसिंचनासाठी या प्रकल्पाचा रोल पण सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता कालव्यांचा विचार केला तर सगळ्यात जास्त कालवे कोणत्या भागामध्ये आहे तर पश्चिम महाराष्ट्र जो आहे म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे वगैरे आहे. तर या भागामध्ये कालव्याचा प्रकार जो आहे प्रमाण जे आहे थोडं जास्त प्रमाणामध्ये आहे बघा. तिसरा जो प्रकार मी सांगेल इथं बघायचा आहे तो आपल्याला तलाव जे आहेत, तलाव. आता तलाव जे आपल्याला बऱ्यापैकी जे आहेत हे तलाव कुठं पाहायला भेटतील बघा, इकडच्या विदर्भाच्या भागामध्ये तलावाचं प्रमाण जास्त आहे. तर 15% जलसिंचन तलावाच्या मार्फत केलं जातं. मी इथं दाखवतो बघा वाटल्यास नकाशामध्ये, तलाव जास्त असणारा महाराष्ट्रातला एरिया कोणता आहे, तलावांची संख्या जास्त असणारा एक म्हणजे इथं गोंदिया दिलेला आहे, नंतर भंडारा आहे, नंतर गडचिरोली आहे, नंतर नागपूर आहे, नंतर चंद्रपूर आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तलावांची, नैसर्गिक तलावांची संख्या सर्वात जास्त आहे. एकूण जर जिल्ह्यांचा विचार केला तर सगळ्यात जास्त तलावांचा जी संख्या आहे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. सगळ्यात जास्त तलावांची संख्या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये जास्त आहे. गोंदिया जिल्ह्याला विचारात घेतलं तर गोंदिया जिल्ह्यालाच तलावांचा जिल्हा असं म्हटलं जातं आणि गोंदिया जिल्ह्यामध्येच बघा नवेगावचा बांध असा एक मोठा काय तर तलाव या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, तलावांच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी पॉईंट्स आपण समजून घेतलेले आहेत. आता लिफ्ट इरिगेशन जे आहे, उपसा सिंचनाचा विचार केला तर उपसा सिंचन पण कुठे सर्वात जास्त आहे तर लिफ्ट इरिगेशनचा वापर पश्चिम महाराष्ट्रातच केला जातो जास्त बघा. उपसा सिंचन, या उपसा सिंचनाचा वापर जो आहे वेस्टर्न महाराष्ट्र जो आहे म्हणजेच कुठला आला, जिल्हे कोणते कोणते आले बघा, कोल्हापूर असेल, कोल्हापूर, सातारा, सांगली, त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये नाशिक आहे, नगर, सिंधुदुर्ग, ओके, रत्नागिरी. तर या जिल्ह्यांच्या मध्ये उपसा सिंचनाचं प्रमाण काय तर थोडं जास्त आहे. ठीक आहे, हे झालं उपसा जलसिंचनाच्या बाबतीमधील काही मुद्दे. म्हणजे ह्या फॅक्ट्स आहेत, या फॅक्ट्स अजिबात विसरायच्या नाहीत मित्रांनो, अजिबात म्हणजे अजिबात विसरायच्या नाहीत. आता आधुनिक पद्धतीचे जलसिंचनाचे प्रकार कुठल्या कुठल्या आहेत आधुनिक आलेले, एक आपल्याला ड्रीप इरिगेशन आपण म्हणतो, ड्रीप इरिगेशन. आता ड्रीप इरिगेशन म्हणजे काय राहतं बघा की एक म्हणजे इस्रायलची टेक्नॉलॉजी आहे आणि ड्रीप इरिगेशनला आपल्या मराठी भाषेमध्ये आपण त्याला ठिबक सिंचन म्हणतो. बघितलं असेल बघा, ठिबक सिंचन ही एक इस्रायली टेक्नॉलॉजी आहे बघा, इस्रायल टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे इस्रायलमध्ये याचा शोध लागला होता, तेव्हापासून ही ड्रीप इरिगेशनची सिस्टीम चालू करण्यात आलेली होती. नंतर तुषार सिंचन आहे, एक ड्रीप इरिगेशन आहे, आधुनिक प्रकारचे जलसिंचन प्रकार. नंतर तुषार सिंचन आहे, तुषार सिंचन. तुषार सिंचन कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे तर जळगाव आणि अमरावती या जिल्ह्यांच्या मध्ये तुषार सिंचनाचं प्रमाण जास्त आहे. ओके, तर हे 2 प्रकार थोडे लक्षात ठेवा. पुढे या. आता महाराष्ट्रामधील बघा प्रमुख खोरे विकास महामंडळ जे आहे त्याच्याविषयी माहिती बघू बघा. महाराष्ट्रामधील खोरे विकास महामंडळ यांच्याविषयी थोडक्यात माहिती बघा. एक म्हणजे पहिलं जे आहे थोडं वर्ष लक्षात ठेवा आणि त्याचं मुख्यालय जे आहे ते मुख्यालय पण लक्षात ठेवा कारण हे विचारलं जाऊ शकतं. आता कृष्णा खोरे विकास महामंडळ जे आहे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचं जे हेडक्वार्टर मुख्यालय जे आहे ते पुण्यात आहे. या कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना 1 एप्रिल 1996 रोजी करण्यात आली होती. फॅक्ट्स या दोन्ही लक्षात ठेवायचे. दुसरं जे विकास महामंडळ विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ. आता विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ जे आहे याचं हेडक्वार्टर जे आहे ते नागपूरला आहे. नागपूर या ठिकाणी याचं हेडक्वार्टर आहे आणि याची स्थापना जी होती ती 30 मार्च 1999 ला करण्यात आली होती बघा. ठीक आहे,
विदर्भाच्या बाबतीमध्ये. नंतर आहे कोकण. कोकण आहे तेच पाटबंधारे विकास महामंडळ, ठाण्याला याचं मुख्यालय आहे बघा. ठाणे या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना 1 जानेवारी 1998 रोजी करण्यात आलेली होती. नंतर आहे तापी नदीचं तापी पाटबंधारे विकास महामंडळ, याचं हेडक्वार्टर मुख्यालय आहे ते जळगावला आहे, जळगाव. आणि याची स्थापना जी होती याची पण स्थापना 1 जानेवारी 1998 रोजी करण्यात आलेली होती. 4 झाले बघा. नंतर 5th नंबरचा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ पाठीमागे दिले तेच मी केलेलं आहे बघा. याचं जे हेडक्वार्टर जे आहे ते औरंगाबाद या ठिकाणी आहे आणि स्थापना जी आहे ती ऑक्टोबर 1990 रोजी याची स्थापना करण्यात आलेली आहे बघा. ठीक आहे, थोडं हे विकास महामंडळाच्या बाबतीमधील माहिती. एकूण 5 विकास महामंडळ महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे, आता महाराष्ट्रातील थोडी वनसंपत्तीच्या बाबतीमध्ये थोडक्यात एक आढावा बघू बघा. वनसंपत्ती हे पण परीक्षेला विचारले जातात. आता या महाराष्ट्राच्या वनसंपत्तीमध्ये एक म्हणजे या वनसंपत्तीच्या वितरणावरती परिणाम कोणाच्या मार्फत केला जातो, तर एक म्हणजे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना कशी आहे त्या आधारावरती वनसंपत्ती ठरते. प्राकृतिक रचना असेल, त्याचबरोबर या ठिकाणचं हवामान कसं आहे ते पण वनसंपत्तीसाठी इम्पॉर्टंट राहतं. नंतर मृदा मातीचा प्रकार कसा आहे, नंतर नदी प्रणाली कशी आहे महाराष्ट्रामधील नदी प्रणाली, आणि त्याच्यानंतर असेल तर ते पर्जन्य पाऊस. तर या आधारावरती काय ठरत असते तर महाराष्ट्रामधील वनसंपत्तीचं म्हणजे कुठल्याही राज्याची वनसंपत्ती त्या आधारावरती ठरलेली असते बघा. आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जे वनांचा प्रकार जो आहे तो खुली वन जी आहे, खुली वन, खुल्या वनांचा प्रकार महाराष्ट्रामध्ये काय तर थोडा जास्त प्रमाणामध्ये आहे बघा. आणि राज्याचं एकूण क्षेत्रफळ बघितलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून वनक्षेत्र किती आहे महाराष्ट्रामध्ये 50,778 किलोमीटर स्क्वेअर एवढं काय तर वनक्षेत्र आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 16.5% क्षेत्रफळ काय आहे तर या वनसंपत्तीने म्हणजे काय झालेलं तर मापलेलं आहे बघा. 16.5% राज्याच्या क्षेत्रफळाच्या 16.5% आहे. आणि जर ते आपण नोंदणीकृत जर वनांची संख्या बघितली, नोंदणीकृत टक्केवारीच्या दृष्टिकोनातून बघितलं, नोंदणीकृत तर बघितलं तर मग ती टक्केवारी जास्त येते. 20.01% एवढे वनांचं क्षेत्र काय तर महाराष्ट्रामध्ये आहे बघा. म्हणजे 61,500च्या आसपास, 61,579च्या आसपास एवढं काय तर नोंदणीकृत वनक्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे. आता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क आपण म्हणतो ना, नॅशनल पार्क जे आहेत किती आहेत नॅशनल पार्क महाराष्ट्रामध्ये? 6 नॅशनल पार्क आहेत महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, आणि वन्यजीव अभयारण्य जी आहेत, वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रामध्ये वन्यजीव अभयारण्य किती आहेत तर 48 आहेत. आणि संवर्धन राखीव क्षेत्र आहे, रिझर्व्ह फॉरेस्ट जो आहे, रिझर्व्ह फॉरेस्ट जो आहे महाराष्ट्रामधला तो 6 आहे. आता महाराष्ट्रामध्ये वनांचं क्षेत्र जास्त असणारे जिल्हे इथं बघा मी क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून म्हणत आहे, आणि वनांचं क्षेत्र कमी असणारे जिल्हे क्षेत्रफळ लिहितो बघा. क्षेत्रफळ वनक्षेत्र जास्त असणारे जिल्हे पहिले आपण 5 जिल्हे बघायचे आहेत, आणि वनक्षेत्र कमी असणारे जे जिल्हे आहेत ते इकडे लिहायचे आहेत. शॉर्ट फॉर्ममध्ये मी लिहिणार आहे, लक्षात घ्यायचं, मी जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. सर्वात जास्त वनक्षेत्र कुठं आहे तर गडचिरोली या ठिकाणी सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. 2 नंबरला कुठला आहे तर रत्नागिरी येत आहे. 3 नंबरला कुठला आहे चंद्रपूर, बघा लक्षात घ्या, 3 नंबरला चंद्रपूर, 4 नंबरला अमरावती आणि 5 नंबरला ठाणे आहे. तर हे 5 जिल्हे आहेत, या 5 जिल्ह्यांच्या मध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. सिक्वेन्स वाईज बघितलं, सर्वात जास्त गडचिरोलीला, 2 नंबरला रत्नागिरी, 3 नंबरला आपलं चंद्रपूर आहे, 4 नंबरला अमरावती, 5 नंबरला ठाणे आहे, आणि सर्वात कमी कुठं आहे तर मुंबईमध्ये आहे. ऑब्व्हियसली यार सगळं तिथं कॉन्क्रीटचं जंगल आहे. 2 नंबरला लातूर आहे बघा, मुंबई 1 नंबरला आहे सर्वात कमी, 2 नंबरला लातूर आहे, जालना 3 नंबरला आहे, नंतर 4 नंबरला परभणी आहे, आणि 5 नंबरला उस्मानाबाद आहे. म्हणजे मोस्टली बघा मराठवाड्याचा भाग जो आहे, मराठवाड्याच्या भागामध्ये वनक्षेत्र जास्त नाहीये मुंबई सोडली तर. ठीक आहे, हे झालं सर्वात जास्त वनक्षेत्र, सर्वात कमी वनक्षेत्र. आता हे झालं क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून इथं देण्यात आलेलं आहे. जर आपण टक्केवारीच्या दृष्टिकोनातून काढलं तर टक्केवारीच्या दृष्टिकोनातून वेगळं येते बघा. इकडे मी टक्केवारी फक्त लिहितो बघा. टक्केवारीच्या दृष्टिकोनातून वनक्षेत्र जास्त असणारे जिल्हे आणि कमी असणारे जिल्हे, जास्त आणि कमी.
आता जास्त असणाऱ्या जिल्ह्यांच्या मध्ये काय आहे, पुन्हा एकदा गडचिरोली 1 नंबरला आहे. किती टक्के वनांचं क्षेत्र आहे गडचिरोलीमध्ये? 68.81% बघा. 2 नंबरला जे आहे ते सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये किती आहे? 54.31% आहे वनक्षेत्र. नंतर 3 नंबरला जे आहे रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये किती वनक्षेत्र आहे? 51.33% आहे. नंतर 4 नंबरला रायगड आहे. रायगडमध्ये किती आहे? 41.10% आहे. आणि 5 नंबरला जे आहे ते गोंदिया आहे. लक्षात घ्या, जे काही जिल्हे आहेत वेगवेगळे आलेत बघा. 37.04% आहे बघा. आणि सर्वात कमी असणारं मग टक्केवारीच्या दृष्टिकोनातून लातूर किती आहे? 0.18% लातूरमध्ये वनक्षेत्र कमी आहे. नंतर आहे सोलापूर. सोलापूरमध्ये किती आहे? 0.33% आहे. त्याच्यानंतर आहे परभणी, जालना. 3 नंबरला जालना. जालनामध्ये किती आहे? तर 0.47% आहे. त्याच्यानंतर आहे परभणी. परभणीमध्ये किती टक्के आहे? तर 0.62% परभणीत आहे. आणि त्याच्यानंतर आहे उस्मानाबाद. उस्मानाबादमध्ये किती आहे? तर 0.66% एवढं काय तर वनक्षेत्र आहे. बघा, या फॅक्ट्स आहेत. या फॅक्ट्स रटून लक्षात ठेवून जायलाच पाहिजे, कारण याच्याशिवाय पर्याय नाहीये. आता वनांचं प्रकार थोडं आपण बघायचे आहेत. वनांचे प्रकार काय आहेत, कशा कशा प्रकारची वनं महाराष्ट्रामध्ये आहेत ते आपण याच्यामध्ये बघून घेणार आहोत. बघा, आता नकाशाच्या आधारावरती आपण काय करू की महाराष्ट्रामधील वनांचे प्रकार बघू. बघा, इथं लिहितो मी वरती वनांचे प्रकार. महाराष्ट्रामधील वनांचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. पहिला जो वनांचा प्रकार जो आहे त्याचं नाव आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने. उष्णकटिबंधीय सदाहरित वने. आता हे जे उष्णकटिबंधीय सदाहरित वने तर ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट पण म्हटलं जातं. बघा, ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट वाटल्यास इथं खाली लिहितो, म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये ज्यांना माहिती नसेल उष्णकटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हटलं जातं. आता यांचा एक म्हणजे पहिल्यांदा आपल्याला यांचा इलाका समजून घेऊ की अशा प्रकारची वनं कुठं आहेत. तर अशा प्रकारची जी वने आहेत आपल्याला या सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेच्या साईडला सापडतात. बघा, म्हणजे महाबळेश्वर, पाचगणी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर हे जे जिल्हे आहेत, कोल्हापूर, सातारा, सांगली, तर या भागामध्ये बघा बऱ्यापैकी मी दाखवतो. बघा, हा जो भाग आहे या भागामध्ये या उष्णकटिबंधीय सदाहरित वने सापडतात. पश्चिम घाटाचाच भाग येतो बघा बऱ्यापैकी. उष्णकटिबंधीय सदाहरित वने या ठिकाणी आहे. आता या वनांचं वैशिष्ट्य काय आहे? बघा, या वनांचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जे पावसाचं प्रमाण जे आहे ते 200 सेंटीमीटर पाऊस पडतो. 200 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त, यालाच एम एम मध्ये म्हटलं तर 2000 MM एवढा पाऊस या ठिकाणी पडतो. मातीचा प्रकार इथं जर आपण समजून घेतला तर जांभी मृदा या ठिकाणी आहे. बघा, जांभी मृदा आहे. या उष्णकटिबंधीय सदाहरित वनांच्या भागामध्ये जांभी मृदा असते. हवामान जे आहे ते आर्द्रता आणि उष्ण असतं, म्हणजे साधारणतः 50% पेक्षा जास्त या ठिकाणी काय राहते तर आर्द्रता इकडच्या हवामानामध्ये राहते. आणि कोणत्या प्रकारचे वृक्ष या ठिकाणी आढळतात? बघा, जांभूळ आहे, जांभूळ असेल. त्याच्यानंतर फणस असेल. बघा, कोकणात फणस सापडतोच की. आंबा आहे, आंबा पण कोकणात आहे. बघा, आंबा आहे. त्याच्यानंतर हिरडा आहे. बघा, हिरडा आहे. त्याच्यानंतर बांबू वगैरे आहे, बांबू. नंतर नागचंपा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सिडार असेल. तर या प्रकारच्या वनस्पती, वृक्ष वगैरे आहेत तर या वनांच्या मध्ये म्हणजे उष्णकटिबंधीय सदाहरित वनांच्या मध्ये सापडतात. आता इथली जी वनं असतात ना, या वनांचं एक झाडांचं जे आच्छादन असते ते खूप मोठं झाडांचं आच्छादन असतं. आणि इथली जी झाडांची उंची आहे ते साधारणतः 45 ते 60 मीटर एवढ्या उंचीची झाडं असतात. खूप उंच झाडं असतात बघा या ठिकाणी. आणि एक विषुवृत्तीय वनांचा जो प्रकार आहे, या विषुवृत्तीय वनांच्या प्रकारामध्ये येत असल्यामुळे या भागामधील जी झाडं उंच असल्यामुळे काय होतात की खालची जी झाडं आहेत खाली, आता एक लक्षात घ्या ना, वरती खूप झाडं उंच आहेत, खाली छोटी छोटी झाडं आहेत, त्यांच्यापर्यंत सूर्यकिरण वगैरे पोहोचत नाहीये. त्यामुळे उंच झाडे जे आहेत ते सूर्यकिरणाला एक कॅनोफाय जे तयार केलं जातं बघा, म्हणजे असं झाड असेल तर झाडाचा बघा असा बुंदा आहे तर ही कॅनोफाय म्हणजे सावली तयार केली जाते याच्या मार्फत. बघा, आता या वनांच्या मध्ये जे लाकूड सापडतं ना, तर लाकूड जे आहे ते खूप मजबूत आणि कठीण, कडक असतं बघा, कठीण लाकूड असतं. या ठिकाणी जे लाकूड सापडतं ना, ते लाकूड काय तर कठीण सापडतं बघा. त्याचबरोबर इथले व्यवसाय काय करतात इकडचे लोक, लाकडाच्या संदर्भात तर व्यवसाय इथल्या लोकांच्या आर्थिकदृष्ट्या कमी असू शकतो, कारण एकमेकांना चिटकून झाडं आहेत, त्यामुळे हा व्यवसाय करत असताना खूपच त्रास होऊ शकतो. मग काय केलं जातं, फळे वगैरे असतील
आंबा वगैरे आहे ना, फळं फणसं असतील तर याचा व्यवसाय, त्याचबरोबर डिंक कंदमुळे वगैरे गोळा केले जातात आणि ते विकले जातात. अशा प्रकारचा व्यवसाय जो आहे तो हा उष्णकटिबंधीय सदाहरित वनांच्या संदर्भात इथं देण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये झाला. हा झाला वनांचा पहिला प्रकार, मी म्हणेल फर्स्ट, उष्णकटिबंधीय सदाहरित वने. दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे तो आहे उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने. इथं लिहितो बघ, सेकंड उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने. ठीक आहे. आता ही पहिल्यांदा आपल्याला कुठं सापडतात ते आपल्याला बघितलं पाहिजे. सह्याद्रीचा जो पर्वत आहे, या सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी सापडतात बघा. म्हणजे पुन्हा एकदा पट्टा थोडा हा असा इकडचा पट्टा, मी म्हणेल की असा इकडच्या पट्ट्यामध्ये येत आहे बघा, हा या भागामध्ये. आता याचं वैशिष्ट्य काय आहे बघा, या ठिकाणी म्हणजे एकूण राज्यातील वनांचा प्रकार आहे त्याच्यामधील 8% वन या उष्णकटिबंधीय निमसदाहरित वनांचा आहे. वृक्षांची उंची जी आहे साधारणतः 20 मीटर ते 30 मीटर पर्यंत झाडांची काय असते तर उंची असते. आणि एक सलग पट्ट्यात ही जी झाडे वने वगैरे असतात, सलग पट्ट्यातून तुटक स्वरूपात असतात बघा ही वने. या झाडांची पानं आहेत ठराविक कार्यकाळानंतर झडतात, म्हणून त्याला पानझडीची पण वन म्हणतात बघा. पानझडीचे वन पण म्हटले जातात बघा, वने पण यांना बोललं जाते. आर्थिकदृष्ट्या इथली जी काही वनं वगैरे आहेत ती खूप इम्पॉर्टंट आहेत, इकॉनॉमिकल खूप इम्पॉर्टंट वनं आहेत बघा, इम्पॉर्टंट आहेत बघा. आता या ठिकाणी कुठली कुठली वृक्ष सापडतात, वृक्ष लक्षात ठेवायचे आहेत बघा. कदंब, कदंबवरून लक्षात ठेवा, कदंब. नंतर सिसम आहे. नंतर रानफणस, त्याच्यानंतर आहे बेहडा. नंतर आहे किंजळ पण सापडतं. नंतर नारळ, बांबू, त्याच्यानंतर सुपारीची पण झाडं इथं सापडतात. नंतर आंबा पण या ठिकाणी सापडतो. तर ह्या प्रकारची जी काही वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष वगैरे आहेत या ठिकाणी सापडतात. आता औषधी वनस्पती बघितल्या तर या ठिकाणी औषधी वनस्पती पण सापडतात बघा, औषधी वनस्पती. आता औषधी वनस्पती कुठल्या कुठल्या सापडतात या ठिकाणी, तर एक म्हणजे मी सर्फगंधा की ज्याच्या मार्फत काय केलं, बीपी ब्लड प्रेशर जो आहे तो कमी केला जातो, कंट्रोल केला जातो. दुसरा जे आहे ते धावल. या धावलच्या मार्फत आपल्याला जर दम्याचा वगैरे त्रास, टीबीचा त्रास असेल तर तो पण कंट्रोल केला जातो. तर या दोन ज्या औषधी वनस्पती आहेत या उष्णकटिबंधीय निमसदाहरित वनांच्या मध्ये सापडतात. ओके. नेक्स्ट जे आहे ते उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडीची वने म्हटलं जातं. उष्णकटिबंधीय आर्द्र म्हणतोय बाई, आर्द्र पानझडीची वने. तिसरा प्रकार बघा, इथं बघूया आपण थर्ड, पेन हिरवा घेतो बघा, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडीची वने. आता या वनांचं वैशिष्ट्य बघण्यापूर्वी आपल्याला हे कुठे कुठे सापडतात त्याला मी इथं फक्त गोल करून ठेवतो बघा. ही वनं जी आहेत सह्याद्रीची जी उपरांग आहे, कोल्हापूर, पुणे, नाशिक, म्हणजे या ठिकाणी इथं कोल्हापूर, पुणे, नाशिक आहे. त्याच्यानंतर धुळे आहे, नंदुरबार आहे, नंतर भंडारा आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे, नंतर गडचिरोली आहे. ठीक आहे. तर एवढ्या जिल्ह्यांच्या मध्ये या प्रकारची वनं सापडतात बघा, उष्णकटिबंधीय पानझडीची वने. वनांचं वैशिष्ट्य काय आहे म्हणजे महाराष्ट्रामधील एकूण वनांच्या 16% वने जे या उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडीच्या वनांनी व्यापलेले आहेत. पावसाचं प्रमाण जे आहे ते 100 ते 150 सेंटीमीटर एवढा पाऊस या भागामध्ये पडतो. तापमान बघितलं तर 20 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास इथलं काय असं टेम्परेचर राहतं बघा. आणि वृक्षांची उंची जी आहे साधारणतः 30 ते 40 मीटर एवढी वृक्षांची उंची असते या ठिकाणच्या. आता वृक्ष बघितली म्हणजे झाडं बघितली कुठली कुठली सापडते, साग म्हणजे सागवानाचं झाड आहे, नंतर हिरडा आहे, नंतर तेंदू आहे, तेंदूचं झाड बिडीला वगैरे वापरला जातो, तेंदूची पानं वगैरे, नंतर ऐन आहे, नंतर साल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कुसुम आहे, कुसुमचं झाड आहे, नंतर वड आहे, पिपळ आहे, पिपळाचं झाड आहे, पिंपळ आपण म्हणतो त्याला. ठीक आहे. नंतर अर्जुनाचं झाड आहे, अर्जुन, नंतर पळसाचं झाड आहे, पळस. ठीक आहे. नंतर कांचनचं झाड आहे, कांचन, नंतर आवळा आणि बांबू. बघा
एवढी झाडं जे आहेत या ठिकाणी सापडतात. गडचिरोली चंद्रपूरचा जो भाग आहे या ठिकाणी बघा हे आदरपानझडीचे जे घर हे आहेत ना, वने आहेत ना, इथं चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी जी वन आहेत त्यांनाच अल्लापल्लीचे अरण्य पण म्हटलं जातं. बघा अल्लापल्लीचे अरण्य म्हटलं जातं. हा प्रश्न विचारलेला आहे, अल्लापल्लीचे अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर गडचिरोली चंद्रपूर या 2 जिल्ह्यांच्या मध्ये अल्लापल्लीचे अरण्य आहेत. नेक्स्ट 4 नंबरला आपल्याला बघायचं आहे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीची वने. उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीची वन. आता ही पहिल्यांदा आपण लिहून घेऊ. बघा उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीची वने. पेन हा घेऊ. उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने. आता वैशिष्ट्य काय आहे बघा या वनांचं. एक म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ही कुठं आहे ते बघायचे आहेत. पुन्हा पेन घेऊ आपण. ही कुठे कुठे आहेत तर इथं जळगावमध्ये आहेत, नंतर धुळ्यामध्ये आहेत, त्याच्यानंतर बुलढाण्याच्या भागामध्ये आहे, अमरावती आहे, बुलढाणा अमरावती आहे, नागपूरमध्ये आहे, त्याच्यानंतर भंडारा गोंदियामध्ये आहे, नंतर अकोलाचा जो भाग आहे अकोलाच्या भागामध्ये पण आहे, त्याच्यानंतर नांदेडच्या भागामध्ये पण आहेत, नंतर सातमाळा अजिंठाची रांग जी आहे ही जी सातमाळा अजिंठाची रांग आहे ना या ठिकाणी पण उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीची वने सापडतात. ओके. आणि बालाघाटची पण रांग आहे, सातमाळा बालाघाटची अजिंठा बालाघाटची रांग आहे या भागामध्ये पण सापडतात. आता मुद्द्यावरती येऊ की ही जी वनं आहे या वनांच्या मध्ये पावसाचं प्रमाण किती असतं, 50 ते 100 सेंटीमीटर पर्यंत या ठिकाणी पाऊस पडतो. त्याच्यानंतर 35 ते 40 डिग्री सेल्सिअस एवढं इकडचं तापमान असतं. एकूण महाराष्ट्रामधील वन आहे त्याच्यातले 60% वन ही आहेत. बघा लक्षात घ्या, उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीची वने महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहेत, लक्षात घ्या. ओके. नंतर कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या मध्ये येतात ते पण आपण इथं बघितलेले आहेत. आता प्रमुख वृक्ष कुठले कुठले असतात बघा इथं लिहितो. बघा साग म्हणजे सागवान आहे, नंतर सिसम आहे, पळस आहे, नंतर काताचं बघा खैरचं झाड आहे, नंतर हिरडा, नंतर बेलाचं झाड, नंतर तेंदूचं झाड आहे, नंतर आंबा पण सापडतो बघा या भागामध्ये, आंब्याचं झाड पण सापडतात, नंतर अंजनीचं झाड आहे, अंजनीचं झाड आहे, नंतर आपट्याचं झाड आहे बघा, आपटा सोनं देतो ना आपण ह्याला दसऱ्याला ते, नंतर बोरं असतील, बोरांची झाडं असतील, जांभूळ आहे, जांभूळ नाही सॉरी बाबळचं झाड, जांभूळ नाही आहे बाबळ आहे, नंतर टेंभुर्णीचं झाड आहे. ओके. आणखी कुठलं आहे का, चारोळी, हां चारोळीचं पण झाड आहे बघा, चारोळी. तर ही जी झाडं आहेत ती वृक्ष जे आहेत या भागामध्ये सापडतात. आता या वृक्षांचे वैशिष्ट्य काय आहे तर उंची यांची काय राहते, कमी उंची आहे. बघा या झाडांची उंची काय आहे, कमी उंची आहे आणि विरळ ठिकाणी म्हणजे हे असतात. बघा उष्णकटिबंधीय पानझडीची वनं, शुष्क पानझडीची वनं इथं झाडं विरळ असतात. बघा आता इथं जी तेंदूची पानं मी म्हटलो ना, तेंदूच्या पानांचा वापर बिडी जी आपण म्हणतो, बिडीची जी ही केली जाते बघा, बिडीला गुंडळण्यासाठी या तेंदूच्या पानांचा वापर केला जातो. त्याचबरोबर या ठिकाणी औषधी वनस्पती पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे 5वा प्रकार जो आहे तो उष्णकटिबंधीय काटेरी वनांच्या बाबतीमध्ये. बघा काटेरी वने, उष्णकटिबंधीय काटेरी वने. आता उष्णकटिबंधीय काटेरी वने पहिल्यांदा कुठे कुठे सापडतात ते आपण बघू. ही जी उष्णकटिबंधीय काटेरी वनं जे आहेत बऱ्यापैकी बघा म्हणजे अहमदनगरचा हा नगरचा भाग असेल, त्याचबरोबर खाली पुण्याचा भाग असेल, नंतर सोलापूर असेल, सातारा असेल, नंतर सांगली असेल, तर या भागामध्ये उष्णकटिबंधीय काटेरी वनं सापडतात. पानझडी नाही तर काटेरी वने सापडतात. आता याच्यामध्ये पावसाचं प्रमाण बघा ज्या ठिकाणी 50 सेंटीमीटरपेक्षा कमी असतं ते काटेरी वनांचा प्रदेशामध्ये येत आहे. हा पर्जन्य छायेचा ऍक्च्युली प्रदेश राहतो. बघा थोडा जळगावच्या भागामध्ये पण या उष्णकटिबंधीय काटेरी वनं सापडतात. कोल्हापूरमध्ये पण काही छोट्या प्रमाणामध्ये सापडतात बघा, आणि धुळ्यामध्ये पण सापडतात बघा. ही पण थोडे 3 जिल्हे माहिती असून दे. आता याच्यामध्ये प्रमुख पीक कुठलं असं काटेरी म्हटल्यानंतर काटेरी वन बाबूळ असणार आहे. बाबळाचं झाड आपण म्हणतो ना, बाबूळ आहे. नंतर बोरचं झाड असेल, कडुलिंब असेल, कडुलिंब. त्याच्यानंतर मी म्हणेल चिंचेचं झाड असेल, चिंचेचे झाड. त्याच्यानंतर तरवडचं झाड असेल. ठीक आहे. नंतर खैर, काताचं झाड,
निवडुंग असेल, कोरफड असेल, कोरफड, नंतर सेर असेल, नंतर निर्मळीचं झाड असेल, निर्मळी. तर अशा प्रकारची झाडं जी आहेत, वृक्ष जे आहेत या ठिकाणी सापडतात. आता पानांचा आकार या ठिकाणचा जो असतो तो लहान असतो. बाभळीला पुढे डोळ्यासमोर घ्या. बाभळीच्या झाडाची पानं किती छोटी असतात, एकदम छोटी असतात. या झाडांची जी पानं असतात छोटी असण्याचं कारण म्हणजे बाष्पीभवन जास्त होऊ नये म्हणून. या बाभळीच्या झाडाची जर साल बघली तर साल कशाचे टणक असते बघा, टणक असते म्हणजे कठीण साल असते बघा. नंतर जाड पण असते बघा आणि काटे खूप असतात बघा, काटे खूप असतात. म्हणजेच काटेरी म्हटलं तर काटे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असतात. ठीक आहे. आणि शेवटचा 6व्या नंबरचा प्रकार मी म्हणेल की याच्यामध्ये येत आहे तो खारफुटीची वनं जी आहेत, खारफुटीची वनं. तरी खारफुटीची वनं महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागामध्ये सापडतात बघा. पश्चिम किनारपट्टीचा भाग म्हणजे हा जो महाराष्ट्रातला भाग जो आहे या भागामध्ये खारफुटीची वनं सापडतात. म्हणजेच पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर या भागामध्ये खारफुटीची वने सापडतात. इथं लिहितो बघा, खारफुटीची वने या भागामध्ये सापडतात. आता महाराष्ट्रामधील वनांच्या एकूण प्रमाणाच्या टक्केवारीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर किती टक्के वन आहे ती 0.5% वनं फक्त ही आहेत, खारफुटीची वने. आता या खारफुटीच्या वनांना सुंदरीची वनं पण म्हटलं जातं बघा, सुंदरी पण म्हटलं जातं, सुंदरी. आणि सुंदरी बघा याच्यावरून इथं सुंदरबनचा डेल्टा वगैरे इकडचा तुम्ही जर भारताचा नकाशा बघितला तर बंगालचा म्हणजे पश्चिम बंगालचा भाग आहे, तिथं सुंदरबनचा डेल्टाचा भाग आहे, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीचा संगम झालेला आहे ना, तर तिथलं मग तिथं सुंदरीची वनं आहेत, मग त्याच्यावरून सुंदरबन त्याला नाव देण्यात आलेलं आहे बघा. ठीक आहे. तर अशा प्रकारचं काय तर थोडं खारफुटीच्या वनांच्या बाबतीमध्ये माहिती आहे. मी जिल्हे म्हटलं तर खारफुटीमधील कोणते कोणते आहेत, पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या मध्ये खारफुटीची वनं सापडतात बघा. सर्वात जास्त जर खारफुटीची वनं म्हटली तर रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खारफुटीची वने आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे वनांच्या बाबतीमध्ये थोडक्यात आढावा होता, आपण व्यवस्थित समजून घेतलेला आहे. मी तर थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.